फ्रेंड्स, अभी हम आए थे स्कूल से और मम्मी ने बाबू का ये सब कुछ तैयार किया है। तो अभी मम्मी लिख रही है इंडिया, क्योंकि हमारा इंडिया थीम है। देखो आप कितना अच्छा लग रहा है। ये 7 लिखा है क्योंकि बाबू 7 मंथ का हो गया है। ये बलून सजाए है और बहुत अच्छा लग रहा है। देखो फ्रेंड्स, अभी हम पूरा बनेगा तब दिखाएंगे। इधर क्या कर रही है मम्मा? मम्मी को बलून से बनाया वो। अभी मम्मी को ये बलून से अच्छा नहीं लग रहा था 7, तो अभी मम्मी बादाम से 7 बना रही है। ये देखो कितना अच्छा लग रहा है। ये फ्लावर्स वगैरह रेड लग रहा है फ्लावर्स इसमें, है ना। तो अभी फ्रेंड्स मम्मी बाबू को लेकर आएगी। इतना अच्छा आपको अभी हम पूरा दिखाती हूँ कैसे बनाए। देखो, तो ये हमने पेपर से बनाया और ये सारे बैचेस पेपर से। और देखो इधर बलून से इंडिया लिखा है, 2 फ्लैग्स है और ये 7 लिखा है और बीच में बाबू। अरे बापरे, पिल्लू तयार होऊन आलं काय? सगळं विस्कटू सवशील. थांब जराशी. थांब रे पिल्लू, पाहतोय काय काय बनवलंय मम्मानी. सगळी झाली तयारी. आता बाबूला बसवायचं, नाही तर बाबूचा चाललाय कार्यक्रम करायचा काहीतरी. ग्रीनवाले बलून काही भेटले नाही, जे घरात अवेलेबल होते त्यासाठी. घरात एकही वस्तू काही विकत आणलेली नाही. फ्लॅग पण पहिले जुने होते, सगळं काही जुनच होतं. आणि मस्तपैकी आम्ही पिल्लू कसं पाहते. बसवायचं तुला काय पिंकी पॉय? अरे शांतीला रे थोडस असं पाहिजे रे खाली पायाविषयी. मी त्याला करते पायाविषयी असं गोळा नाही. लहरा दो क्यूट माझं बच्चा, कसं मस्त मस्त फ्लॅग लहरात आहे. गुड गर्ल, गुड बॉय. दोघं पण खूप खूप गोड दिसताय. काय त्याच्यावर बसून काय तुमचा फायदा नाही, तुम्ही लय खराब करताय. ते पिल्लूने एवढं खराब केलं, पुन्हा डब्बल केलेलं आहे. रील काढायची टाइमला हा पळूनच चाललेला आहे. आता मला ना का खरंच खूप कंटाळा आलाय. लय वेळ झालं सगळं ठीक सारखं करून आणि हे पण जास्त फरशीवर गोळा होतंय. चला आता मग इथंच हा व्हिडिओ एंड करते. पिल्लू आमचा काय व्हिडिओ बनवून द्यायला. तो लागला बदाम नको खाऊ दे त्याला. उचल त्याला शिजी त्याच्या हातला बदाम काढून घे. ते सगळं पसारा करतोय. चला झाला आता सगळं आवरून घेऊयात. हे काय करून देणार नाही आपल्याला. रील्स काय काढून द्यायचं. गुस्से में कितना प्यारा लगे छे मेरा बच्चा. चला दिव्यम काय करून देत नाहीये. त्याला खूप प्रयत्न केला मी व्यवस्थित करण्याचा, पण त्याने एक तर सगळं पसारा केला आणि दुसरा तो पाहत पण नाही व्हिडिओ. त्याचा मूड पण नाहीये आणि मला नाही वाटत आता हा करून देईल म्हणून. हा काय हो. आणि आता स्माइल करतोय. आता स्माइल करून काय फायदा? जो करना था तो वो हो गया. तुने सब तहस नहस कर दिया. सगळं विस्कडून टाकलं, पटकन गोळ्या करून घेतलं. असं आहे. हा त्याला तर काही नाही. तर आज श्री झालेला आहे कंप्लीट 7 महिन्याचा. आणि तो इतका इकडे तिकडे पळतो, त्याच्यामुळे रील्स वगैरे काही काढून देत नाही. तर मी 1-2 रील्स सेजूच्या काढल्या आणि त्याच्यानंतर त्याच्या साईडला काढल्या. त्याने जेवढं मी तयारी वगैरे केली होती सगळी खराब करून टाकली.
आणि काय ऐकत नव्हतं, काहीच नव्हतं. कारण त्याला आता खूप जास्त पाय आलेत, इकडे तिकडे पळत होतो आणि त्याला एवढं सगळं रंगबेरंगी दिसल्यानंतर हे घेऊ का ते घेऊ, त्याच्यामुळं त्याला त्याचं बिलकुलच मूड नव्हतं ते काढायचा. माहीत नाही आता पुढच्या महिन्यापासून तो काय करून देईन का, तर मी तर प्रयत्न करणार आहेच. तर चला मग हा व्हिडिओ आता इथंच एंड करूयात. मस्त पिलूचे रील्स वगैरे काढल्यात इन्स्टावरती, तुम्ही पाहू शकता. धन्यवाद. बसला इथं खेळत, कारण सैशूजी नाहीत ना घरी, स्कूलला गेलेत आणि त्याचा खाऊ बनवते. एकटा काय राहत नाही. श्री, काय चाललं बाळा तुझं? झोपेतून उठला, भूक लागली माझ्या बाबूला, भूक लागली ना, चल मम्मा खाऊ बनवते. यम्मी यम्मी टेस्टी टेस्टी. काय बनवले माहिती का आज मी? नवीन खाऊ बनवला माझ्या बाबूसाठी. आज मी नवीन खाऊ बनवलाय, शिरा बनवलाय पिलूसाठी पहिल्यांदाच. मीठ टाकून आणि हळद वगैरे टाकून, हिंग ते टाकलं आणि मस्त पैकी त्यासाठी बनला, तयार झालाय. आता 2 मिनिटात त्याला खायला चालते. खाणार तो न्यू खाऊ? न्यू नमनम खायचं तुला? नन्नूला, छोटस नन्नूला? हा, नुसतं हसतं.